सर्वांना नमस्कार. एक लग्न असेही भाग 69. या आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. शिव डॉक्टरांशी बोलायला म्हणून खोलीबाहेर गेला. पण गौरीच्या येणाऱ्या वेदनेच्या आवाजाने त्याचं हृदय जोरजोरात धडधड करू लागलं आणि शिव तसाच मागे फिरला. पण गौरीची हालत बघून त्याचे पाय जागीच थांबले. बेडवर गौरी आपल्या पोटावर हात ठेवून पडली होती. ती वेदनेने कूस बदलवून तडफडत होती. तिला तसे बघून तर शिव सुन्न झाला. आ आ शिव शिव म्हणून गौरी तडफडत शिवला आवाज देत होती. तिचा तो क्षीण आवाज ऐकून शिव भानावर आला आणि सरळ गौरीच्या दिशेने धावला. हा जान, बोल ना. शिव घाबरून थरथरत्या आवाजात बोलला. गौरीची अवस्था बघून त्याचे डोळे भरून आले होते. त्याला रडायलाच आलं होतं. शिव, छोटी माँ, गौरी अडखडत बोलली आणि आ म्हणून आपल्या पोटावर हात ठेवून जोरात किंचाळली. ते ऐकून शिव तसाच डोळे पुसत धावतच बाहेर गेला. छोटी माँ, शौर्य, आजोबा म्हणून तो सगळ्यांना आवाज देत होता. त्याच्या आवाजात काळजी आणि वेदना दोन्ही दिसत होते. शिव, काय झालं बाळा? नानासाहेब शिवला तसे अस्वस्थ झालेलं बघून म्हणाले. छोटी माँ. शिव पुढे होऊन सुजाताला काही म्हणणारच की आई ग. गौरीच्या जोरात किंचाळण्याचा आवाज तिथे हॉलमध्ये आला. तसे सगळे त्या दिशेने धावले. दारात पोहोचताच त्यांना गौरी बेडवर वेदनेने तडफताना दिसली. तसेच सुजाता आणि कावेरी आत्या लगेच तिच्या जवळ धावल्या. गौरी खूप जोरात ओरडत होती. तर तिची ती अवस्था बघून शिवचे डोळे वाहू लागले आणि तो थरथरू लागला. शिव बाळा, घाबरू नकोस. प्रत्येक आईला आपल्या बाळाला जन्म देताना असा त्रास होतोस. पण आता तुला धीरानं घ्यावं लागेल. गौरीला हिंमत द्यावी लागेल. तुला असे खचून चालणार नाही. नानासाहेब थरथरणाऱ्या शिवच्या खांद्यावर आपला हात ठेवत बोलले. तर श्लोक गौरीची हालत बघून लगेच गाडी काढायला गेला. कावेरी आत्या आणि सुजाता गौरीला धीर देत होत्या. पण गौरीच्या वेदना क्षणक्षण वाढत होत्या. शिव, लवकर गौरीला उचलून घे. आपल्याला आता उशीर करून चालणार नाही. सुजाता आणि कावेरी आत्या म्हणाल्या. तसा शिव धावतच आत गौरीजवळ गेला आणि त्याने पटकन गौरीला उचलून घेतली. तर गौरीचे हात वेदनेने शिवच्या कॉलरवर घट्ट रोवले गेले. अहो, खूप खूप दुखत आहे. मला काही होणार तर नाही ना? आपले बाळ ते तर ठीक असतील ना? गौरी अडखडत बोलली. तिला एक एक शब्द बोलताना देखील त्रास होत होता. तर तिचे एक एक शब्द शिवच्या हृदयात भीतीचे सावट खोलवर घोळत होते. गौरी बाळा, तू असला कुठल्याही गोष्टीचा विचार करू नकोस. सगळं ठीक होईल, सुजाता गौरीला धीर देत म्हणाले. तर गौरी वेळोवेळी वेदनेत आपले डोळे मिटून घेत होती आणि तिची पकड शिवच्या कॉलरवर कसत होती. शिव सपासप पावले टाकत दाराजवळ पोहोचला. तिथे आधी श्लोक गाडी घेऊन उभा होता. शिव आला तसा श्लोकने गाडीच्या मागचा दार उघडला
तर शिव गौरीला घेऊन मागे बसला. सुनबाई तुम्ही सुद्धा जा, आम्ही येतो मागून, नानासाहेब म्हणाले. तसे सुजाता मान हलवत समोर बसली. तर श्लोकने गाडी चालू केली. ये आता आपल्या घरी छोटू बेबीज येणार ना? किती छान. नंदिनी आणि मधू जोरात ओरडल्या. तसं नानासाहेबांनी कावेरी आत्याच्या चेहऱ्यावर चमक आली. शौर्य जा बाळा गाडी काढ, नानासाहेब म्हणाले. तर शौर्य हसतच गाडी काढायला गेला. मी विवायांना फोन करून सांगते, कावेरी आत्या म्हणाल्या. इकडे नंदिनीने सुद्धा हळूच यायला कॉल लावला आणि कोपऱ्यात जाऊन बोलू लागले. थोड्याच वेळात ते सगळे सुद्धा शौर्यसोबत हॉस्पिटलसाठी निघाले. मला वाटते आता मी वाचणार नाही. तर तुम्ही, गौरी अडखडत बोलत होती, पण तिचे ते शब्द शिवचा जीव घेत होते. जान प्लीज शांत हो, तुला आणि बाळाला काही होणार नाही. मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही, समजलं? शिव थोडा रागात गौरीला बोलला. त्याला आता रागच आला होता गौरीचा, गौरीचे सोडून जाण्याची भाषा करण्याचा. जेव्हा तिला काही आठवत नव्हते तेव्हा तो गौरीशिवाय कसा राहिला होता हे त्याचं त्यालाच माहिती आहे. जवळ असून सुद्धा ती त्याच्यापासून दूर होती आणि आता पुन्हा ती सोडून जायचं म्हणत होती. म्हणून शिवला जरा जास्तच राग आला होता. त्याहीपेक्षा त्याला भीती वाटत होती. वेळेसोबत गौरीच्या कडा वाढत होत्या. तर शिव सुद्धा तिची अवस्था बघून पॅनिक व्हायला लागला होता. आता त्याला सुद्धा घाम सुटू लागला होता. श्लोक प्लीज गाडी फास्ट घे, शिव म्हणाला. तशी श्लोकने आणखी स्पीड वाढवली. सुजाता आणि शिव मिळून गौरीचं धाडस बांधण्याचे काम करत होते. थोड्याच वेळात श्लोकने हॉस्पिटल समोर गाडी थांबवली आणि मागच्या बाजूला येऊन दार उघडलं. नर्स आणि वॉर्डबॉय ट्रेचर घेऊन आधीच उभे होते. शिवने लगेच गौरीला बाहेर काढून ट्रेचरवर झोपविले. तसं गौरीने शिवचा हात आपल्या हातात घट्ट पकडला आणि जोरजोरात श्वास घेऊ लागली. काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण सुजाता आणि शिव तिला काही बोलू देत नव्हते. शिवला तर गौरीची अवस्था बघवत नव्हता. तो सतत गौरीच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत होता, तर कधी तिच्या केसांवर चुंबन घेत होता. गौरीला आता वेदना सहन न होऊन तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते आणि ती शिवच्या हातावर पकड मजबूत करत आपली वेदना सहन करण्याचा प्रयत्न करत होते. ऑपरेशन थिएटर आले तसे डॉक्टर गौरीला आत घेऊन गेली. श्लोक प्लीज यार, माझ्या जान आणि माझ्या बाळांना काहीही होऊ देऊ नकोस, आत जाणाऱ्या श्लोकचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाला. तसं श्लोकने डोळ्यांनीच त्याला धीर दिला आणि आत गेला. तोपर्यंत इकडे नानासाहेब सोबत सगळे पटवर्धन कुटुंब आणि गौरीच्या घरचे सुद्धा आले होते. शिव अस्वस्थपणे ओटीबाहेर फेऱ्या मारत होता. तितक्यात एक मजबूत हात त्याच्या खांद्यावर आला. शिवने मान वळवून पाहिलं तर नानासाहेब होते. शिव तसाच त्यांच्या मिठीत शिरून रडू लागला. बाळा धीर ठेव, काहीही होणार नाही, सगळं नीट होईल, देव आहे पाठीशी, नानासाहेब शिवच्या पाठीवर ठोपटत बोलले. देवी आई, माझ्या गौरीची सुखरूप सुटका कर, तिला आणि बाळाला काहीही होऊ देऊ नकोस, जानकी वर बघून हात जोडत म्हणाली. सगळे काळजीत होते. नानासाहेब, आबासाहेब सोबत सगळे मोठे देवाचा धावा करत होते. तर शिव इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. 1 मिनिटासाठी सुद्धा तो बसला नव्हता. डोळे त्या लाल दिव्याकडे टिपलेले होते. हातात घाम सुटत होता आणि हृदय धडधडत होते. आपल्या बायको आणि मुलाच्या काळजीने बाहेर असणारा तो बाप आणि नवरा, घरचे लहान मात्र आपल्यापेक्षा लहान कुणीतरी येणार म्हणून फार उत्साहित होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता.
आतून गौरीच्या ओरडण्याचे आवाज ऐकू येत होते आणि तिचे ते वेदनादायी आवाज शिवच्या डोळ्यातून अश्रू बनून वाहत होते. जवळजवळ अर्धा तास होऊन सुद्धा अजूनही ते आवाज थांबले नव्हते. आता शिवला तिथे थांबणे अशक्य झालं. आताच्या आता जाऊ आपल्या गौरीला बघायला त्याचा जीव तळमळत होता. पाय सतत आतल्या दिशेने जाता जाता मागे फिरायचे. तितक्यात ओटीचा दार उघडला. सगळ्यांचं लक्ष तिकडे गेले. श्लोक येत होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. श्लोक, श्लोक, माझी जान आणि माझे बाळ, ते ठीक तर आहेत ना? शिवने श्लोकजवळ जाऊन थरथरत विचारलं. सगळे सुद्धा त्याला पाहत होते. जानकी, सुचित्रा आणि सुजाता तिघांच्या डोळ्यात सुद्धा भीती दिसत होती. दादा, अरे. श्लोक बोलून थांबला. श्लोक, तुला जे बोलायचे आहे ते स्पष्ट बोल. शिव श्लोकला बघून म्हणाला. दादा, आता तूच काय ते करू शकतोस, श्लोक म्हणाला. तसं इकडे शिवचा जीव मुठीत आला आणि डोळ्यात भीती दाटून आली. म्हणजे काय श्लोक? मी काय करू शकतो? शिव अडखडत श्लोकला धरत म्हणाला. दादा, अरे वहिनीची कंडिशन क्रिटिकल आहे, श्लोक बोलला. तसे शिवचे हात खाली आले. त्याचं अंग कंपन करू लागलं. श्लोक, अरे काय झालं बाळा? आबासाहेब सुद्धा थरथरत्या आवाजात श्लोकला बोलले. दादा, अरे वहिनी खूप थकली आहे आणि आता तिला जोर कमी पडत आहे. त्यात तिचा बीपी सुद्धा वाढला आहे. त्यामुळे सी सेशन सुद्धा करता येत नाही. जर आणखी वेळ झाला तर. श्लोक इतकंच बोलला होता की शिवने त्याच्यावर आपली पकड मजबूत केली आणि तो थरथर कापू लागला. पुढे काही विचारायची त्याच्यात हिंमतच नव्हती. डोळ्यात असंख्य प्रश्न, गौरी आणि बाळांची काळजी इतकंच यावेळी होतं. पण प्रश्न असून सुद्धा जीभ अडखडत होती. तर काय श्लोक? राजेंद्र आणि अजय यांनी एकत्रच विचारलं. श्लोकच्या डोळ्यातील भीती स्पष्ट सांगत होती की परिस्थिती किती बिकट असू शकते. जर पुढच्या 10 मिनिटात वहिनीने कॉपरेट केलं नाही तर वहिनी किंवा बाळ. श्लोकने बोलून आपले डोळे मिटून घेतले. तर सगळे शॉक बसून थोडे मागे सरकले आणि शिव तर इतका खचला की पडायलाच झाला. शौर्यने समोर होऊन त्याला आधार दिला. तिथे असणारा प्रत्येक जण गौरी आणि बाळासाठी घाबरला होता. प्लीज दादा, लवकर चल, श्लोक म्हणाला. तसा शिव भानावर आला आणि श्लोक सोबत ओटीच्या आत जाऊ लागला. देवा, इतकाही कठोर नको होऊस रे माझ्या बाळांसोबत. गौरी किंवा बाळ, हे कसा निवडेल माझा शिव? एक त्याचा श्वास आहे तर दुसरे त्याचे हृदय. दोघांशिवाय तो नाही राहू शकत रे, नाही राहू शकत. नानासाहेब आपले डोळे पुसत वर बघत बोलले. आता मात्र बाहेर असणारे ते सगळे आपला श्वास रोखून उभे होते. शिव आत आला, पण समोर गौरीची हालत पाहून त्याचे अश्रू निरंतर वाहू लागले. आत गौरी बेडवर निपचित पडली होती. नर्स आणि डॉक्टर सगळे तिच्या जवळ होते. पण गौरीचे डोळ्यांची मात्र उघडझाप सुरू होती. शिव तसाच गौरीजवळ आला. त्याने गौरीचा हात आपल्या हातात घट्ट धरला आणि गौरीच्या केसांवर प्रेमाने चुंबन घेऊ लागला. जान, फक्त थोडा वेळ. जान, आपले बाळ येत आहेत. प्लीज थोडं सहन कर. मी इथेच आहे, शिव गौरीला प्रेमाने ठोपतत म्हणाला. तसे गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तर शिवने अलगद तिचे अश्रू पुसले. त्या अर्धशुद्धीत सुद्धा गौरीला थोडा धीर मिळाला. तिने आपल्या पापण्या झुकविल्या. नंतर शिव आपला एक हात गौरीच्या पोटावर ठेवून आपल्या बाळांशी सुद्धा बोलला. तर इकडे गौरीला पुन्हा कळा सुरू झाल्या. तसे शिवने आपले डोळे मिटून घेतले.
कारण तिला तो त्रासात बघू शकत नव्हता. पण वेळ अशी होती की तिचा त्रास तो वाटून सुद्धा घेऊ शकत नव्हता. बापरे, किती अवघड असते एका आईला आपल्या मुलाला जन्म देताना. किती त्रास, वेदना सहन कराव्या लागतात. खरंच बाळंतपण म्हणजे बाईचा आई म्हणून दुसरा जन्मच असतो. आणि आम्ही पुरुष मात्र आपल्या मुलाला आपले नाव देऊन गर्व करतो, पण कधीच त्या आईचा विचार सुद्धा करत नाही. बायको आणि आईला अधिकार म्हणून काय काय बोलून बसतो, पण हे विसरून जातो की तीच आई जीवघेण्या वेदना सहन करून आपल्याला जन्म देते आणि बायको त्याच वेदना सहन करून आपल्या बाळाला जन्माला घालणार असते. खरंच या बाया म्हणजे, मी आणखी काय बोलू, फक्त इतकंच म्हणेन की त्यांना सलाम आहे. कारण त्यांच्यामुळे आम्हा पुरुषांचं अस्तित्व आहे. आणि अजून एक, माझी बाळं फक्त माझ्याच नावाने नाही तर ज्यांच्या नावाने सुद्धा ओळखली जातील. शिवने मनातच बोलून आपले डोळे पुसले आणि गौरीला बघू लागला. तितक्यात गौरीने पुन्हा एक जोरात कड घातली आणि एका छोट्या बाळाचा रडण्याचा आवाज त्या खोलीत घुमला. तसा शिव रडता रडता स्मित करू लागला. पुन्हा थोड्या वेळाने गौरीने आणखी एक कड घातली आणि पुन्हा एक छोट्या बाळाचा आवाज तिथे घुमला. दादा, अरे प्रिन्स आणि प्रिन्सेस दोन्ही आले आहेत, श्लोक आनंदात म्हणाला. तर शिव अजूनही गौरीचा तो थकलेला चेहरा बघत होता. तर गौरीने शिवला बघत स्मित करतच आपले डोळे मिटले. श्लोक, अरे बघ ना, जानला काय झालं? शिव शुद्ध हरवलेल्या गौरीला बघून चिंतेत श्लोकला म्हणाला. त्याला आता गौरीची फार चिंता वाटत होती. दादा, अरे काळजी नको करूस, वहिनी आता ठीक आहे, फक्त थोडी थकल्याने शुद्ध हरवली आहे. पण तू इकडे तर बघ ना, अरे आपले प्रिन्स आणि प्रिन्सेस आले आहेत. श्लोक आपल्या हातातल्या बाळांना बघत म्हणाला. तसा शिव रडता रडता हसला आणि श्लोक जवळ गेला. त्याने आपली नजर श्लोकच्या हातात असलेल्या आपल्या चिमुकल्यांवर टाकली. तर ती गोंडस बाळ जणू कापूस पिंजून ठेवल्यासारखी दिसत होती. गोडी गोडी ती चिमुकले आपली छोटी छोटी हातं हलवत होती. आपलंच ते इवलंसं रूप बघून शिवला फार भरून आलं आणि त्याने बाळांना घेण्यासाठी आपले हात समोर केले. पण त्यांना घेताना सुद्धा त्याचे हात थरथरत होते. मी या कापसाच्या हुशार गोड्यांना नीट सांभाळू तर शकेल ना? त्याचं मन स्वतःलाच प्रश्न विचारत होतं आणि ते घाबरलेलं हृदय 100च्या गतीने धडधडू लागलं. काँग्रेस दादा, तू बाबा आणि मी काका झालोय, श्लोक शिवजवळ येत म्हणाला आणि त्याच्यासमोर बाळं केली. तसं शिवने त्या कापसाच्या गोळ्यांना आपल्या काळजाशी घट्ट धरून आपले डोळे मिटून घेतले आणि त्याचे अश्रू त्याच्या गालावर आले. शब्दात सांगू शकणार नाही इतका त्याला आनंद झाला होता. आज त्याचं आणि गौरीचं प्रेम एक छोटंसं गोड रूप घेऊन त्याच्या छातीशी चिपकले होते. श्लोक स्माईल करत त्यांना बघत होता. आता जर त्याच्या जवळ मोबाईल असता तर त्याने ही मोमेंट लगेच आपल्या कॅमेऱ्यात क्लिक करून घेतली असती. पण काय करणार, ओटीत मोबाईल अलाउड नसतो ना. इकडे त्यांचे असं लाड चालले होते तर बाहेर मात्र अजूनही सगळ्यांचे डोळे ओटीच्या दाराकडे लागले होते, जे अजूनही बंद होते. ताई, आत काय झालं असेल हो? अजूनही शिव बाहेर आला नाही. माझी गौरी तर ठीक असेल ना? जानकी सुचित्रा यांना म्हणाली. त्याच्या डोळ्यात आपल्या लेकीविषयीची चिंता, भीती स्पष्ट दिसत होती. जानकी सुनबाई, सगळं नीट असेल, तुम्ही काळजी करू नका. आता कधीही तुम्ही आजी झाल्याची
गोड बातमी येईलच बघा, आबासाहेब हसत म्हणाले. तसं जानकी यांनी सुचित्रा यांना पाहिलं तर त्यांनी सुद्धा हसतच मान खालीवर केली. ए आई, अजून किती वेळ ग? बेबी कधी येतील? त्यांना जाऊन सांग ना लवकर या. तुमचा काका बाहेर वाट बघतोय. शौर्य कंटाळून सुजेता यांना म्हणाला. ए माकडा, तुला काय आम्ही इथे घिरट्या घालताना दिसत आहोत का? नंदिनी म्हणाली. तसं शौर्यने तिला चिडून पाहिलं आणि तो काही बोलणारच की. अरे गप्प बसा तुम्ही, प्रसंग काय आणि तुम्ही बोलताय काय? कावेरी त्या दोघांवर चिडल्या. तसे ते दोघे गप्प झाले, पण डोळ्यांनी मात्र टशनबाजी चालू होती. तितक्यात दार उघडलं. तसा आवाज ऐकून सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले तर शिव आणि श्लोक हातात एक एक बाड घेऊन हसत उभे होते. तसे सगळे आरडाओरडा करत त्याच्या जवळ धावले. पुढील भाग लवकरच. आजचा भाग आवडला का? कमेंट करून नक्की सांगा बरं, कारण तुमच्या येणाऱ्या कमेंटवर मी पुढील भाग लिहित असते. आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज मला सपोर्ट करा. धन्यवाद.